आम्ही चालू फिरायला आता इथं हे बघा टेबल सीट बँगन गाडी 10 रुपये देता नुसती गाडी मोकळी येऊन डब्या खाली गेल्यात मासे बागडायला युट्यूबला टाकीत व्हिडिओ आम्ही चालू फिरायला आम्ही चालू फिरायला आता एवढा दुःख बघा मस्त इथं झोपडी बिपडी आहे कोणतरी इथं चहाचे स्टॉल वगैरे असतात वडापाव बिडापाव भेटतात चांगलं वातावरण आहे असं बस झालं दाद्याला पुढे म्हातारा चाललंय आम्ही दुखतात दुखतात नुसता दुकान गोटा बिंट सांडलेलं तिथे गोंडे वगैरे आहेत तिथं आणि सारखं इकडं पण सोनकाईची फुलं भरपूर आहेत पण ते दुखतामुळे काय दिसत नाही जास्त जवळ जावं लागलं आपल्याला कोंबड्याची लय आहेत कोंबडा भरपूर फुलं आहेत इकडं कोंबड्याची सोनकीची का सोनकीची फुलं आणि हा का इथं बारी बारी छोटे छोटे द्या हे खेळण्यासाठी सरकारने केलेले आहेत का बारीक पोरांना खेळावं इथं म्हणून स्विमिंग पूल छोटे छोटे तयार केलेले आहेत तुम्ही पण येऊन त्याचा आनंद घेऊ शकता आमच्याद्वारे तर आम्ही दाखवत आहे छोटासा आनंद खड्डा बघा ही मोदीची प्रगती मोदीने केलेली प्रगती प्रधानमंत्री त्याच्या करता आपल्या इकडचा नाही आपल्या इकडचा प्रधानमंत्री असतं चांगला रस्ता असतो आपल्याला सोय असती घरी लाईट बीट असती एवढ्या दुखतात नसतं आम्ही राहतो कसं आहे वातावरण मस्त आहे जास्त आहे गाडी गेली होती आता दिसतोय हे बघा आणि आमच्या शिक्षक आले होते तेव्हा या कासपटावर झोपले काय नव्हते चांगले होते भरपूर आहे बघा माझा सोनकीची भरपूर आहे आपल्याकडं दुसरे पण आहेत पण ते आता लांबून दिसत नाही त्याच्यातच अधिक उंचावर गेलं हिरवी निळी पिवळी फुले लाल गुलाबी काय सोनेरी कलरची फुले वेगवेगळी लय फुले चांदीची बिंदीची फुले आहेत वेगवेगळी दिसतात वेगवेगळी बघा एक नंबर बाटाल भोताळ टाकलेला आहे बघा इथं खाली कोणतरी भोताळ टाकला आहे बघा धबधबे वारी वारी इथं टपरी कोणची तरी पाण्याची इथं बाटल्या बघा किती दारू बिरू पेतात इकडे पार घाण करून ठेवले इकडे नाही तर एवढा भारी परिसर आहे इकडे आमच्या गावाला फिरायला पण पार हे चालू येतात इकडे दारू पेतात आणि जातात निघून खाली पार स्वच्छता ठेवती नाही पार घाण करून ठेवले निस्ती घाण एक कागद नव्हता पाहिजे दिसत आता निस्त्या बाटल्या दारूच्या आता भीती वाटते नुसत्या काचा खालून टोचतील काय पर्यटक आहेत थोडस 2-4 रस्ता बिस्ता बार खराब करून ठेवलाय हा गुरा बिरा मस्त नाही जाव चल गुरा बिरा मस्त चल ना मस्त गुरा बिरा चाललेल्या नाही करायचा गाईज तुम्हाला आता इथं ब्रँड दाखवतो नवीन प्रकारचा ब्रँड आहे रॉयल स्टॅक हे बघा इकडं कामच नाही बिनकामी लोक आहे बघा दारूचे ग्लास हे बघा कुठे गेला ग्लास हे बघा ग्लास स्पेशल हे बघा काही पण लोक ना हे बघा फार येडवले आणि करू सुटले बघा ग्लास ग्लास ओके आणि एवढं भारी इथं पर्यटन स्थळ आहे धबधबे वगैरे तुम्ही पाहू शकता हे असं घाण करताय इथं कधी सुधरायची लोक काय माहित आपल्याला तर नाही वाटत या जाणार बघा तिकडं वरती बिस्लेरी वगैरे दिसत असेल इथं तुम्हाला आणि खेकडं वगैरे इथं भरपूर आहेत बघा इथं छोटी खेकड तुम्हाला दाखवतो आणि वेगवेगळ्या प्रकारची खेकडे आहेत इथं तुम्हाला दाखवतो मी लाल कलरची खेकडं पण हे बघा लाल कलरची खेकडे आहेत पण इकडं काही लोकांनी फार घाण करून तिथं बघा तिथं बसलेली हवा इथं पुढे इथं बसलेली हवा पण इकडे ही अशी घाण केली अशा सुंदर अशा परिसरामध्ये त्यामुळे अशा लोकांवरती काहीतरी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे हा आपल्या ब्लॉग द्वारे तुम्हाला सांगण्यात येत आहे
बघा मागे कसं धबधबा ओके मध्ये. जाऊन ते विषय बेवडे येतच राहतात, पण आम्ही आलेलो आहे फिरण्यासाठी. तुम्हाला फक्त थोडं सांगितलं, माहिती दिली. हे बघा असे छोटे छोटे स्टॉल आपल्याकडे लागलेले असतात. सध्या त्या ठिकाणी माणसं नाही, कारण पाणी भरपूर आहे. आणि हे कसबा पठारासारखं वातावरण वरती तुम्ही पाहू शकता. पूर्ण सोनकीची फुले आहेत भरपूर. मागे बॅकग्राऊंडला तुम्ही पाहू शकता कसबा पठार. कसबा पठार, कसबा पठारापेक्षा चांगला आहे, सुंदर. आणि धुक्यामुळे इथं काहीच दिसत नाही सध्या. पर्यटक पण नाहीत आज, कारण इकडं पाऊसच भरपूर आहे. बघा देवनाळा फॉल्स इथं नाव तुम्ही पाहू शकता. मागं हॉटेल गारवा वगैरे आहे इथं. लोक आहेत का नाही, नाहीत लोक कोणच. हॉटेल बंद आहे सध्या. रिटर्न जायची. कचरा तर किती प्रमाणात आहे बघा. इथं कचरा कुंडी पण भरून गेलेली आहेत. बघा कचरा, नुसता कचरा इकडं. कचरा भरपूर प्रमाणात आहे. लोक तर काही येतच नाही इकडं. बघा मस्त इथं हॉटेल गारवा बिरवा. देवनाळा फॉल्स बसायला वगैरे जागा आहे मस्त. प्लेटी जेवणाच्या इथंच घाण करून ठेवली. हा धबधबा आहे पूर्ण इकडं वरती. दुकान नसतं तर तुम्हाला दिसला असता. इथून पाणी प्यायला जायचं. ते ब्लॉग आहे जुने, त्याची काळजी नका करू. कसबा पठार. कसबा पठार तुम्ही पाहू शकता किती भारी वातावरण. दोन्ही साईडनी आहेत पाहू शकता. नुसतं सोनकीची फुले आहेत भरपूर. सोनकीची पूर्ण धुके, पूर्ण धुकं आहे बघा साईडनी. नाही त्यामुळे एवढा चांगला व्ह्यू पण येत नाही धुक्यामुळे. धुक्यामुळे व्ह्यू काय एवढा खास येत नाही. धबधबे इथे खाली पाहू शकता, धबधबे. आणि काय नाही, एवढंच आम्ही आलतो सध्या फिरायला. ब्लॉग संपला आपला. टाटा बाय बाय.